पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करत मन की बात सोबत गन की बात ही करा असा खोचक सल्ला वजा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। मुंबईतल्या समस्या आणि त्याच्यावरील उपाययोजनांसंदर्भात शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते। हायवेवरील दारू विक्रीच्या निर्णयाबाबतही उद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केला। हायवे महापालिकेत वर्ग करण्यासाठी दारू विक्रेते आपल्याकडे आल्याचं त्यांनी सांगितलं, पण त्यांना नकार दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला। त्यानंतर हे विक्रेते MMRDA कडे गेल्याचंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं। त्याचे पेपर जरी नुसते वाचन केलं तरी कोणाला वाटेल की मी सरकारवरती टीका करतोय। बातम्याच असे विचित्र आहेत। काश्मीर पेटलेला आहे, जवानांवरती हल्ले होत आहेत, जवानांची आपल्या मुंडकी उडवली जात आहेत आणि पंतप्रधानांना मला हेच सांगायचे की तुम्ही जो एक नवा पायंडा पाडलाय मन की बात, देशवासियांशी तुम्ही मन की बात करता, पण पाकड्यांशी आता मन की नाही गन की बात करा। एकदाच काय तो पंच काढून टाका त्यांचा, कारण नेहमीचं जे काही दुखणं आहे हे गळू थोड्या दिवसांनी पुन्हा पिकतं आणि ठसठसायला लागतं। एकदाच काय ते करून टाका त्याचं ऑपरेशन। कोर्टाने सोटा मारला की हायवे पासून 500 मीटर पर्यंत दारू विकता येणार नाही, दारू पिता येणार नाही। पिता येईल पण विकता येणार नाही। मला माहिती माझा संबंध नाही त्याच्याशी। मग ते हॉटेलवाले सगळे माझ्याकडे आले, म्हणाले साहेब काहीतरी मदत करा। म्हटलं करतो ना, मदत करतो। म्हटलं काय करू? नाही, सोपी गोष्ट आहे। ते डिनोटिफाय केलं की ते हायवे मुंबई महापालिकेच्या ताब्यात येतील आणि मग आम्हाला सगळं रान मोकळं। म्हटलं अच्छा, मग काय करू? नाही, सरकार तयार आहे, मुंबई महापालिकेने फक्त मागितलं तर हायवे तुमच्याकडे येतील। आणि म्हटलं करू काय? मी त्यांना सांगितलं की केवळ तुमच्या सोयीसाठी मी मुंबई महापालिकेवरती हे ओझं टाकणार नाही। मुंबईचे हायवे मी महापालिकेकडे घेणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।